काय मित्रांनो, गणित पाठ करताय की समजून घेताय? चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौरस संख्या शिकूया. तर विद्यार्थी मित्रांनो, चौरस संख्या म्हणजेच काय? जेव्हा एखाद्या संख्येला त्याच संख्येनं गुणलं की मिळते ती चौरस संख्या. म्हणजेच काय बघा, मी काय घेतलं रे, 2 गुणिले 2 घेतले तर काय होते रे, 2 गुणिले 2 झाले 4. म्हणजेच 4 ही काय आहे रे, चौरस संख्या आहे. त्यासोबतच मी काय घेतलं बघा रे, 3 गुणिले 3 म्हणजेच काय, 3 त्रिक 9. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जी काय आलेली संख्या आहे ह्या संख्याने काय होतो रे, चौरस बनतो. म्हणजेच बघा, मी काय घेतले, 1 2 3 4. हे काय झालं रे, 4 टिपक्यांनी मिळून काय झाला रे, चौरस संख्या झाला. म्हणजेच काय केलं, 2ने काय केलं रे, मी 2ला गुणलं तर आपल्याला मिळते ती चौरस संख्या. लक्षात आलं का? त्यासोबतच मी काय घेतलं रे, जो काही 3 आहे, 3 त्रिक 9 म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या संख्यांनी सुद्धा काय झाला रे, हा चौरस तयार झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय, एखाद्या संख्येने त्याच संख्येनं गुणलं की मिळते ती चौरस संख्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 9 16 25 36 49 ह्या सर्व चौरस संख्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते पाहिलं असेल, ह्या काय आहेत रे, ह्या वर्गसंख्या आहेत. काय आहेत? वर्गसंख्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्गसंख्या म्हणजेच चौरस संख्या असंही आपण म्हणू शकतो.